हॅलो, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना पहिल्यांदा तर. आणि आजची दिवसाची सुरुवात भांडी घासण्यापासून झाली. म्हटलं आज तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवावं म्हणून मग मी रेकॉर्डिंग करायला घेतलं. पहिलं म्हटलं भांडे घासावे. भांडे घासायला घेतले, पटापटा ते भांडे घासून घेतले. आणि भरपूर दिवस झाले मी तुम्हाला म्हणलेलं की बाबा मला स्किन केअरचा व्हिडिओ दाखवायचा आहे. माझं स्किन केअर रुटीन मला दाखवायचं आहे आणि ते भरपूर वेळा ट्राय केलं मी, पण माझ्याकडनं झालं नाही. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशाप्रकारे माझी स्किन प्रेप करते आणि माझ्या स्किनची काळजी घेते. माझी स्किन ड्राय टू कॉम्बिनेशन स्किन आहे. ती हिवाळ्यामध्ये ड्राय आणि उन्हाळ्यामध्ये ऑइली होती. तर मग जसं सीझन येतं त्यानुसार मी स्किन केअर ठरवते की कसं करायचं, काय करायचं. पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच पडेल की बाबा मी कुठल्या पद्धतीने माझी स्किन केअर घेते. आता विंटरमधलं मी स्किन केअर तुम्हाला दाखवणार आहे आणि जेव्हा समर येईल किंवा उन्हाळा येईल त्या टायमिंगला पण मी तुम्हाला माझं स्किन केअर दाखवाल. सर्वात पहिलं तर भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर उद्या मला डोकं धुवायचं होतं. उद्या गुरुवार होता आणि घरात उपवास असतात ना, त्याच्यामुळं मग डोकं धुवायला लागतं. त्यामुळं ऑइलिंग करून घेणार होते केसांना. उद्या डोकं धुवायचं आहे तर 24 तास तरी तेल लावते. म्हणजे मी एवढं कधी लावत नाही, कंटिन्यू नाही लावत. पहिल्यापेक्षा आता केस जरा हेल्दी झालेत माझे. पहिले लईच रफ होते. माझ्या मते आपण केसांची जास्त काळजी घेतली की ते डॅमेज होतात. आपण जास्त लक्ष नाही दिलं तर मग ते बरोबर चांगले राहतात. त्याच्यामुळं मी जास्त काही एवढं करत नसते. हा फक्त जर वॉश करायचा असेल तर आठवड्यातून एकदा तेल लावते, बस त्यानेच चांगले होते. बाकी स्कॅल्पला मसाज करते. फेस वॉश करून घेतलंय मी. ह्याला पुसून घेणार. पतंजलीचं ॲलोवेरा जेल घेत आहे मी. चेहरा वगैरे क्लीन केलेला आहे आणि पूर्ण चेहऱ्याला तुम्ही मॉइश्चरायझर पण लावू शकता, पण मी ॲलोवेरा जेल लावते. पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. हिवाळ्याचं लई थंड लागतं बाबा. इव्हनली सगळीकडे लावून घ्यायचं. मला घरी आयब्रो करता येत नाही. आयब्रो उद्या नाही परवा जाऊन मी करून येईल. काय ना स्वतःच्या हातानेच करता येतात, पण मला नाही येत. ट्राय करते मी, पण होत नाही माझ्याकडनं. जसा मला शेप पाहिजे असतो तसं होत नाही. ओके, तर ॲलोवेरा जेल लावून झालंय. आता हे मी रेझर घेतलेलं आहे. तुम्ही कुठलं पण रेझर घेऊ शकता. आणि आता फेशियल हेअर. आणि जर तुम्हाला असं वाटतं की बाबा फेशियल हेअर काढल्याने ग्रोथ डबल होती, जसं ऑलमोस्ट आपल्या अंगावरचे केस, हाताचं आणि चेहऱ्याचं असं काहीच होत नाही. पायाचे केस आपण जर रेझरने काढले तर ते डबल येऊ शकतात, पण हाताचे आणि याचे चेहऱ्याचे केस आपले डबल येत नाही का, कारण आपले हार्मोन्स आणि माणसांचे हार्मोन्स हे वेगळे असतात. आणि हो, एक ब्लेड आपण 2 ते 3 वेळा यूज करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू नका, कारण ते कसं होतं तर आपण 2-3 वेळा यूज करतो, मग त्याच्यावरती जे जर्म्स असतात ना ते आपल्या चेहऱ्यासाठी चांगले नसतात. त्याच्यामुळे तसं काही करू नका. माझे फेशियल हेअर काढून झालेले आहेत. आता मी स्क्रब करणार आहे. एव्हरयूथचं वापरते. फेस क्लीन म्हणजे धुवून घेतला आहे मी.
त्याला हे नाही केलं, पुसून नाही घेतलं मी. ओल्या याच्यावरतीच मी स्क्रब करून घेतो. जेंटल करायचं आहे का, कारण आताच आपण फेशियल हेअर काढलेले. जास्त रब करत बसायचं नाही. 1 ते 2 मिनटं फक्त हलक्या हाताने नाकाच्या भोवती करायचं, कारण तिथं ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात. ह्याने काय होतं, स्किनमधले जी डेड स्किन असते किंवा घाण असते ती निघून जाते. ही जी स्टेप असेल ना ती आपण फेशियल हेअर काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण करू शकतो, म्हणजे जेणेकरून स्किनला रेस्ट भेटेल. फक्त जर तुम्ही असं नाही करत असाल तर मग मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून स्किन ही सेट होऊन जाते. आणि मेकअप वगैरे करू नका 1 दिवस, इरिटेट होत नाही स्किन त्याने. कुणी मला व्हिडिओमध्ये काहीच सांगत नाही की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर कसे नाही. जर खरंच आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आता मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणते. माझा भाऊ व्हिडिओ बघतो, मलाच म्हणतो की कमेंटमध्ये सांग, म्हणजे चिडवतो मला. ओके, तर आता स्क्रबिंग झालं. आता मी चेहरा वॉश करून घेते. चेहरा धुवून घेतलाय मी. फक्त 2 स्टेपमध्ये बघा चेहऱ्यावरती ग्लो कसा आलाय. आणखी फेस पॅक लावायचा आहे मला. फेस पॅकने तर आणखी चेहरा असा एकदम छान होऊन जातो. आणि माझी स्किन ड्राय कॉम्बिनेशन स्किन आहे, तर ज्यांची ड्राय असेल ना ते हे स्टेप करू शकता. ऑइली स्किन नाही आहे माझी. म्हणजे फेस पॅक मी तुम्हाला दाखवणार आहे, ते पण ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे. हिवाळ्यामध्ये तर बेस्ट आहे. फेस पॅकसाठी मी एका बाउलमध्ये 2 ते 3 चम्मच मुलतानी माती ॲड करते. मुलतानी माती ही आपल्या फेससाठी खूप बेनिफिशियल असते. त्यानंतर छोटा चम्मच हळद ॲड करते. हळदीने जे डार्क स्पॉट्स वगैरे असतात, डाग वगैरे असतात ते रिमूव्ह होऊन जातात. डेड स्किन्स रिमूव्ह होऊन जाते. त्याच्यानंतर 2 ते 3 ड्रॉप कोकोनट ऑइलचे घेतलेत का, कारण आता विंटर चालू आहे. ड्राय स्किनसाठी मॉइश्चर देण्यासाठी आपल्याला ऑइलची गरज पडणार. प्लस मी त्यामध्ये 3 ते 4 चम्मच दूध ॲड करते आणि मिक्स करून घेते. आता मी फेस पॅक लावून घेते. आता या फेस पॅकमध्ये कोकोनट ऑइल असल्यामुळं, दूध असल्यामुळं आपली स्किन अजिबात ड्राय पडत नाही. आणि ज्यांची ऑइली स्किन असेल त्यांनी दही हळद वगैरे टाकून तुम्ही फेस पॅक लावू शकता, जेणेकरून तुमची स्किन ही ऑइली होणार. कारण मोस्टली मुलतानी मातीने ड्राय स्किनवाल्यांची स्किन आणखी ड्राय होती. पण आपण जे इन्ग्रेडियंट टाकतो त्यावरती डिपेंड करतं की बाबा आपण आपल्या स्किनला कसं ठेवतो. आता ह्यामध्ये ग्लिसरीन असेल तर तुम्ही ग्लिसरीन पण टाकू शकता. ग्लिसरीन पण मॉइश्चरचं काम करतं. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी दूध आणि कोकोनट ऑइल टाकलंय. ग्लिसरीन, गुलाबजल ते पण तुम्ही टाकू शकता. माझ्या स्किनवरती एक्सपेरिमेंट करून मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या स्किनसाठी माहीत झाल्यात. तुमच्यासाठी हेल्पफुल होत असतील तर तुम्ही पण ट्राय करा. ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किन, बरं का, ऑइली स्किनसाठी नाही आहे. आई व्हिडिओ बनवते. आता फेस पॅक लावून झाले. याला मी वाळवून देणार आहे आणि वाळल्यानंतर धुणार आहे. 10 ते 15 मिनटात वाळून जातं. जर तुम्हाला स्किनला इरिटेड होत असेल ना तर 5 मिनिटात धुवून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ॲलर्जी नाही होणार. ऑलमोस्ट माझा फेस पॅक आता वाळलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याला मी वॉश करून घेते. फेस वॉश केलेला आहे मी आता. स्किन बघू शकता किती छान दिसते.
अजिबात ड्राय फील होत नाही का, कारण ऑइल टाकलं होतं मी. एकदम मॉइश्चराईज झाले आणि एकदम नरम नरम झाले, गोगले गोगले. आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावणार आहे, जेणेकरून हे पूर्णपणे सेट होईल आणि आज अजिबात मेकअप वगैरे नाही करणार. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटतंय. तर मॉइश्चरायझर तुम्ही कुठलं पण यूज करू शकता, जे तुमच्या स्किनला सूट करेल. चांगलं जेनरसली घ्यायचं आहे मॉइश्चरायझर आणि लावायचं आहे. अर्ध्या ते 1 तासानंतर तुमची स्किन आहे ना अशी चमकायला लागणार, ग्लास स्किन टाईप. बघा कशी शाईन आली आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटलं व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय.